किंवा काळसिद्धेश्वर महाराज म्हणून तुम्ही समाजात एक सामाजिक कार्य खूप वेगाने आणि जोमाने करतात. धार्मिक कार्यासोबत सामाजिक क्रांती करण्यामध्ये किंवा सामाजिक कार्यामध्ये तुमचा हातभार नेहमीच पुढे असतो. काय सांगाल? आपण ही धर्मसंस्था जी आहे ही समाजाचीच आस्ती आहे. आम्ही फक्त यांची रखवालदार असतो आणि ज्या कार्यासाठी लोकांनी आपले देणगी आणि दान इत्यादी देऊन ही धर्मसंस्था उभी केलेली आहे, त्याचा उद्देश असतो की समाज मनासाठी काहीतरी संस्कार, अध्यात्म आणि धर्माची प्रचार आणि प्रसार व्हावं, संस्कार व्हावं, त्या दृष्टीने धर्माधिकाऱ्यांनी काम करावं असं त्यांची उद्देश आहे. ते उद्देश सफल करण्यासाठी आपण रात्रंदिवस काम करायला पाहिजे. एक संन्यास म्हणून आपला धर्मरक्षणाचा कार्य, संस्कार पेरणीचं कार्य आणि समाजसेवा, त्या माध्यमातून धर्माचे रक्षण कसं होईल. कारण जे का रंजले गांजले त्याशी जो आहे तोची साधू त्याची जाणावं असं आपण म्हणतो. तर आपण सामान्य लोकांसाठी नेहमी काहीतरी करत राहिलं पाहिजे. समाजाची ज्या गरजा आहेत त्या आपल्याला जे शक्य होतील त्या गोष्टी करत राहायला पाहिजे. त्या अनुषंगाने आपलं मठ, सिद्धगिरी मठ जे आहे हे संस्काराच्या दृष्टीने एक म्युझिक बनवलेले आहे, एक 7-8 एकरमध्ये, की पूर्वी आम्ही काय होतो आणि काय आहोत आता कुठे आपण चुकलो आहे त्याचं आत्मपरीक्षण करता यावं याकरता एक टुरिझमचाही भाग आहे म्हणून केलेलं आहे. सुंदर गार्डन पण केलेलं आहे. त्याबरोबरच ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये आज कार्य करण्याची गरज आहे. शेती सर्व विषाक्त झालेले आहे, अन्न विषाक्त झालेले आहे, त्याच्यामुळे शेकडो आजार फैलावत आहेत समाजात. मग याला थोडंसं दिशा देण्याकरता आपण ऑर्गॅनिक फार्मिंगवर काम करतो. त्याच्याकरता मठाच्या 100-150 एकरामध्ये आपण ऑर्गॅनिक फार्मिंग करतो. गेल्या 30 वर्षापासून ऑर्गॅनिक फार्मिंगचा म्हणजे सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार आणि प्रशिक्षणाचं काम करतो आपण. त्या अनुषंगाने मठावर गोशाळा आहे, तिथे 1000-1500 गायी आहेत देशी प्रजातीची. आणि देशी प्रजाती त्यातल्या त्यात जे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्या जातीची पुन्हा वाढ करणं त्यांचा आणि थोडंसं जातीत सुधारणा करणं, जादा दूध देणारी गाय आणणं. आम्ही आता मठावर IVF करतो जनावरांचे, म्हणजे एक दिवसाला 20 लिटर दूध देणारी गाय तयार करून देणं प्रत्येक शेतकऱ्याला येते. आणि एक गाय आपल्या जीवित कालावधीमध्ये 15 ते 20 वासरू देऊ शकते, जास्तीत जास्त 15-16 वासरू देऊ शकते. आणि त्याच गायीला आपण थोडा तंत्रज्ञानाचा जोड दिला एम्ब्रिओ टेक्नॉलॉजीने, तर ती कमीत कमी 1000 तरी 1000हून 5000पर्यंत बछडी देऊ शकते. आणि ती तंत्रज्ञान आपण आता सुरू केलेली आहे. म्हणजे एक गाय दिवसाला एकच वर्षाला 1 वासरू देऊ शकते ना, ते दिवसाला 1 वासरू देऊ शकते. ती टेक्नॉलॉजी आपण सुरू केलेली आहे आता. म्हणजे कारण दुधाचा तुटवडा देशात प्रचंड प्रमाणात आहे. 65 कोटी लिटर खपत आहे आता देशात आणि फक्त 15 कोटीचे उत्पादन आहे दुधाचे, 15 कोटी लिटरचं. हा जो गॅप आहे भरून काढण्याकरता गायी म्हणा, म्हैशी म्हणा, भरपूर दूध देणारी प्रजाती विकसित केलं पाहिजे आणि शेतकऱ्याला ती फायदेशीर वाटलं पाहिजे. तोट्याचा कुठल्याही गोष्ट तो आता करू पाहत नाही म्हणून आम्ही त्यांना हेही काम करतो आहोत. त्याच्याबरोबर आम्ही हॉस्पिटल चालवतो आहोत की गोरगरिबांना कमी खर्चात मोठमोठाली सर्जरी जी आहे शहरांमध्ये ज्याला 10 लाख रुपये, 8 लाख रुपये, 4 लाख रुपये खर्च येतात त्या सर्जरी आम्ही 1-1.5 लाखात करून देतो. आणि आयुर्वेद हॉस्पिटलसुद्धा आपलं आहे. असाध्य आजारांवर तेही काम करतात. खूप चांगले रिस्पॉन्स आहे. त्याबरोबरच आपण समाजातील गोरगरीब मुलांसाठी आनंद आश्रम नावाचा एक प्रकल्प चालवतो, ज्यामध्ये आता 200-250 मुलं आहेत. त्यांच्याकडे 3 सेंटर आहेत. आणि नॉर्थ ईस्टमधले मेघालयातल्या मुलांसाठी सुद्धा आपण एक सेंटर चालवतो आहोत. याशिवाय
सिद्धगिरी मठाच्या भोवतीने कोल्हापूर जिल्ह्यातली 200 सरकारी प्राथमिक शाळा दत्तक घेतलेल्या आहेत. त्या प्रत्येक शाळेत लिहिता वाचता न येणाऱ्या मुलांना निवडून एक 25% 20 ते 25% मुलं असतात. त्यांच्याकरता आम्ही आपल्या मठाच्या वतीने एक टीचर ठेवलेले आहे. आमचे टीचर त्या मुलांना खूप चांगल्या पद्धतीने शिकून पुढे गेलेल्या मुलांबरोबर मिसळवतात. त्याच्यामुळे तिथे रिझल्ट असा आले की गेले 10-15 वर्ष आम्ही हे करतो आहोत. 200 शाळांमध्ये आमचं हे काम चालू आहे, 200 गावांमध्ये. तर आमची जी 200 टीचर आहे ही इतकं खूप चांगल्या पद्धतीने शिकवल्यामुळे प्रायव्हेट स्कूलला जाणारी मुलं आता सरकारी शाळेत नाव लावायला लागले आणि सरकारी शाळेत यायला लागले. आणि याचबरोबर आपण ज्यांना डोळ्यांचा आजार आहे त्यांच्यासाठी नेत्रबिंदू नावाचा एक कार्यक्रम करतो आहोत. महिन्याला 5-10 हजारपेक्षाही अधिक लोकांना त्याचा फायदा होतो आहे. लहान बाळ आहेत त्यांना आपण सुवर्णबिंदू प्राशन करतो, तेही महिन्याला जवळजवळ 10,000 बाळांसाठी, म्हणजे इम्युनिटी वाढवण्याकरता, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात तेही काम करतो. याशिवाय आपलं एक गुरुकुल आहे. जुनी जी आमची स्वावलंबी, स्वाभिमानी आणि सुंदर शिक्षा पद्धती जी आहे ते निःशुल्क आपण देतो आहोत लोकांना. तिथे एक 200 मुलं मुली त्याची फायदा घेतात. या व्यतिरिक्त खूप साऱ्या युवकांसाठी, युवतींसाठी स्वरोजगार निर्माण करण्याकरता छोट्या छोट्या मशिनरी घालून कुठे उद्योग सुरू करावा याकरता प्रशिक्षण करतो आणि पुन्हा त्यांना बँकेत वगैरे कर्ज द्यायला लावून आपण त्यांच्या वस्तूंच्या विक्री करण्याची व्यवस्थासुद्धा आम्ही सिद्धगिरी नॅचरल्स या नावाने फार्मर ऑर्गनायझेशन तयार करून त्याच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देतो. अशा खूप साऱ्या काम आहेत भरपूर. आणि त्याबरोबर आमचे आध्यात्मिक कार्य तरी आहेतच, ते सर्व समाजाच्या हिताच्या दृष्टीने करतो आहोत. स्वामी, तशी आजची तरुण पिढी अध्यात्माकडे दिसत नाही आणि अध्यात्मापासून भरकटलेली आहे. त्यांना पुन्हा अध्यात्माकडे आणण्यासाठी काही उपाययोजना करणार आहात का? त्याकरता आम्ही सिद्धगिरी मठातर्फे काय करतो की लहान मुलांकरता शिबिर आयोजित करतो 10च्या वर आणि 15च्या आत, की लहानपणी ज्या मुलांना ही सवय लागावी. 10 दिवसांचा शिबिर असतो आमच्या दिवाळी सुट्टीत. ह्यांना हेच संस्कारांचं बीजारोपण व्हावं याकरता. आणि याशिवाय मोठ्या मुलांसाठी 15 ते 30 वयोगटातील मुलांसाठी उन्हाळी सुट्टीत म्हणजे मे 15 पासून 25 पर्यंत त्यांच्यासाठी एक शिबिर असतो. तेही 10 दिवस की देव काय आहे, धर्म काय आहे, अध्यात्म काय आहे आणि आपलं देशाची सांस्कृतिक व्यवस्था काय आहे याचं त्यांना जाणीव देणं. आणि आपलं जी संस्कृती आहे ती संगीत संस्कृती असेल, खाद्य संस्कृती असेल, वस्त्र संस्कृती असेल किंवा ग्रह संस्कृती आहे आणि आदरातिथ्याची व्यवस्था आहे आणि सामाजिक व्यवस्था आमच्या ताणाबाणा कसा होता पूर्वी, आपण किती गोण्यागोविंदाने राहत होतो, या सगळ्या गोष्टींचं त्यांना ज्ञान देण्याकरता हे शिबिर आयोजित करतो. करून त्यात हजारो मुलांना आम्ही संस्कार देतो दरवर्षी. महाराज, खरं तर समाजात श्रद्धा आणि अंधश्रद्धा हे एक 2 पार्ट आहेत आणि ह्या पार्टमध्ये बरेच जणांचं कन्फ्युजन आहे. तुम्ही कसं बघता याच्याकडे? तर श्रद्धा आणि अंधश्रद्धा हे कशावर ठरत असते की आपण किती समजून घेतले त्या गोष्टीसाठी. काही लोकांना असे करतात की कोल्ह्याला आंबट तोंडाला, हे द्राक्ष तोंडाला नाही लागले की त्याला आंबट म्हणायची सवय झालेली असते. असेही काही लोक ज्या गोष्टी आपल्याला कळलं नाही त्या गोष्टीला अंधश्रद्धा असं नाव ठेवून एका मिनिटात त्याचा विल्हेवाट लावून टाकतात. असं नसते की प्रत्येक गोष्टी जी आहेत आमच्या पूर्वजांनी निर्माण केलेली त्याच्या पाठीमागे एक सायन्स असतं की हे सायन्स जाणणं आणि त्या पद्धतीने त्याला अनुसंधान करायला किंवा आचरण करायला लावणं हा महत्वाचा. आणि काय ज्या गोष्टी कालबाह्य झालेल्या आहेत, ज्या अंधश्रद्धा असतील तर ते आपोआप निघून जातात. काळ असा एक पुरुष आहे की ज्या गोष्टी अनावश्यक आहेत त्यांना बऱ्यापैकी दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. तथापि काही लोक
अशा गोष्टींच्या सहाय्याने समाजाची शोषण करू पाहतात काही लोक. बुवागिरी करून, बंधुगिरी करून समाजाची शोषण करू इच्छितात. त्याकरता समाजाला शहाणा करणं हाच एक सगळ्यात चांगला उपाय असतो. आणि आपल्या लोक प्रबोधनातून आपण मंडळी हेच काम केलं पाहिजे आणि ते आपलं मठ करते. आज खरं तर कोकणात गेल्या 50 वर्षापासून सिद्धगिरी मठ कार्यरत आहे. काय सांगाल आणि भविष्यात काय वाटचाल असेल? पहा, आमचे स्वामीजी होते, मला वाटते आज मी 60-70 वर्षापूर्वी कोकणात आले होते. मलाच आता 40 वर्ष झाली, 60 वर्ष झाली आमच्या या कोपी मठाला. तर त्याच्याही आधी स्वामीजी इथे येत होते आणि एकेका भक्तांसाठी एक 2-2 दिवस पायी सुद्धा चालून डोंगरावर गेलेले आणि गावागावात आणि घराघरामध्ये आध्यात्मिक संस्काराची बीजारोपण तेव्हा त्यांनी केले होते. आणि त्या काळी कोकणात येणं आणि कोकणात प्रवास करणं हे फार कठीण होतं, कारण रस्ता काही नव्हते. कधी बैलगाडीतनं जावं लागायचं, कधी चालत जावं लागायचं, गाडी कुठेतरी ठेवायचं किंवा रेल्वेतनं उतरायचं, उतरून मग त्या गावापर्यंत चालत जावं लागायचं. असे परिश्रमातनं आपलं हे आध्यात्मिक परिवार इथे कोकणात उभी राहिले. आणि आता 2री, 3री, 4थी पिढी आता अध्यात्मात आहे इथे आणि खूप चांगलं आहे. आणि कोकण असं आहे की ही अध्यात्माची तसं माहेर परशुरामाची पदस्पर्शाने पावन झालेली ही धर्मभूमी आहे. म्हणून इथे एकदा श्रद्धा विश्वास ठेवले की प्राण गेले तरी सुद्धा लोक मागे हटत नाही, अशी एक ही आपली संस्कृती आहे. आणि मठ जे सिद्धगिरी मठ आहे तिची कार्य खरं म्हणजे आध्यात्मिक आणि सामाजिक कार्याचा आरंभ कोकणातूनच खऱ्या अर्थाने सुरू झाले, ते कोकणातूनच झाले म्हणायला हरकत नाही. आणि आजही चांगल्या पद्धतीने चालू. खरं तर परशुरामाच्या भूमीत तुम्ही आहात आणि परशुरामाच्या भूमीत वसणाऱ्या नागरिकांना काय संदेश द्याल? की या परशुरामाच्या भूमीत सर्व काही आहे. नैसर्गिक संपत्ती भरपूर आहे, गावची वातावरण सुंदर आहे. इथल्या युवकांना युवतींना आमची प्रार्थना एवढीच राहील की आपली गाव, आपली परिवार जे थोडंसं शिथिल होत चाललेले आहे व्यवस्था, आपण नवी याच्या मागे शहरांकडे जो धाव घेतो आहोत, या शहरांच्या विकासाला, शहरांचा हा विकास नाही, शहरांना सूज येतो आहे, त्या सूजेलाच आपण विकास समजतो. खरी आनंद हवा असेल तर गावात असते आणि गावात तरुणांनी यावं आणि सामूहिकदृष्ट्या आपल्या गाव आणि आपली संस्कृती वाचवण्याकरता उद्योग व्यवसाय गावात निर्माण करणं गरजेचे आहे. आणि पूर्वी दळणवळणाची सुविधा नव्हती तेव्हा ठीक होतं, पण आज दळणवळणाची इतकी चांगली सुविधा झालेली आहे, आपण कुठलंही रॉ मटेरियल प्राप्त करणं आणि फिनिश गुड पाठवण्याकरता खूप चांगली व्यवस्था झालेली आहे. तर आपण कोकणवासी आमच्या तरुण पिढीला माझी विनंती राहील की त्यांनी गावोगावी यावं आणि विचार विमर्श करावं. आणि कुटीर उद्योग म्हणा किंवा छोटी उद्योग म्हणा, इतकी पाणी आहे, वेगवेगळ्या कारणास्तव आपण शेती सोडून दिलेली आहे. कोकण हे दुधाने स्वावलंबी व्हावं, भाजीने स्वावलंबी व्हावं, धान्याने स्वावलंबी व्हावं आणि जी लागणारी दैनंदिन वस्तू आहे त्या सर्व वस्तूंनी स्वावलंबी व्हावं. कारण एवढ्या दूरच्या मुंबई, गुजरात, कर्नाटकातनं वस्तू इथे येतात, त्याऐवजी आपणच इथे तयार करावं आणि वापरावं. त्याकरता आमचे युवा युवती उद्युक्त व्हावं अशी माझी विनंती राहील. थँक्यू.